नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एकनाथ पाटील यांची काव्यबंध या पुस्तकामधील आई तू नको करूस चिंता ही जी कविता आहे, ही कविता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी थोडक्यात एकनाथ पाटील यांच्याबद्दल. मित्रांनो, एकनाथ पाटील हे साहित्य, कविता, कथा आणि माहितीपर लेखन यांमध्ये प्रसिद्ध असे लेखक आहेत. त्यांची खुंट्यावर टांगलेली दुःख हा जो कविता संग्रह आहे, हा प्रसिद्ध असा कविता संग्रह आहे. शिवाय म्हणजेच खुंट्यावर टांगलेली दुःख ह्या कविता संग्रहाशिवाय बिरबिल गिरी, चित्रकार आणि मनीमाऊ, भिकारी राजाची गोष्ट, मुलांसाठी मजेदार गोष्टी, मुलांसाठी मनोरंजक गोष्ट, दूरदेशीच्या लोककथा, ते जे बालसाहित्य आहे आणि जे कथासंग्रह आहेत ते देखील खूप प्रसिद्ध आहेत. असे एकनाथ पाटील यांची आज या ठिकाणी आपण आई तू नको करूस चिंता ही जी कविता आहे ही थोडक्यात समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कविता शिकवण्याआधी कविता थोडक्यात आपण वाचून घेऊयात. मी कविता वाचते, तुम्ही ती व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. कवितेचं नाव आई तू नको करूस चिंता, एकनाथ पाटील लेखक. आई तू नको करूस चिंता, चिंतेनं का प्रश्न सुटत असतात कधी कुणाचे. आणि पत्रात असं लिहायला सांगू नकोस धाकल्याला, मनात धडकी भरणारं काही बिही. जीव कासावीस होतो उगीचच, अगं या इथं इतक्या दूरवर मला जगायचं असतं मन मारून. अगं या इथे इतक्या दूरवर मला जगायचं असतं मन मारून. स्वतःला टिकवायचं असतं दररोजच्या संघर्षात, स्वतःला टिकवायचं असतं दररोजच्या संघर्षात. डोळे बंद ठेवायचे असतात, डोळे बंद ठेवायचे असतात मुखवटे पांघरलेल्या खोटे दुनियेत वावरताना. स्वतःवर अन्याय होताना तो गिळायचा असतो शांतपणे, स्वतःवर अन्याय होताना तो गिळायचा असतो शांतपणे. जपलेलं सत्व गहाण पडतानाही करून घ्यायचा नसतो त्रास, जपलेलं सत्व गहाण पडतानाही करून घ्यायचा नसतो त्रास. सहन करायची मुस्कट दाबी आणि शोषणाला करायचा नसतो विरोध. सहन करायची असते, सहन करायची मुस्कट दाबी आणि शोषणाला करायचा नसतो विरोध. अगदी निमूट मान्य करायचा असतो शोषण परंपरेचा प्रत्येक संदर्भ. इतरांचं दुःख बघून तर व्हायचं नसतं अजिबात अस्वस्थ. मिळत नसेल भाकरी आणि पोटात आतडी तुटत असेल भूक, मिळत नसेल भाकरी आणि पोटात आतडी तोडत असेल भूक, तर तेव्हाही भावनांचा होऊ द्यायचा नसतो उद्रेक, तर तेव्हाही भावनांचा होऊ द्यायचा नसतो उद्रेक. कितीही भरडलो चिरडलो तरी धीर सोडून डोक्यात घालून घ्यायची नसते राख. कितीही भरडलो चिरडलो तरी धीर सोडून डोक्यात घालून घ्यायचे नसते राख. हे कधी शिकवलेस का तू मला? मग आत्ता माझ्या एकूण जगण्याविषयी कशाला करतेस चिंता? आई आत्ता नको ग बसूस अशी डोक्याला लावून हात, अशी विचारू नकोस दारावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला माझं वर्तमान. अशी विचारू नकोस दारावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला माझं वर्तमान. मी जगतो आहेच ना माझ्या परीने, मी जगतो आहेच ना माझ्या परीने. तुझ्या कल्पनेप्रमाणे मला येत नसेल जगता कदाचित, पण त्याला माझाही नाईलाज आहे, पण त्याला माझाही नाईलाज आहे. आई तू नको करू, तू माझी नको करूस चिंता. आणि लिहायला सांगू नकोस धाकल्याला मला हादरवून सोडणारी पत्र, मला हादरवून सोडणारी पत्र. अगं अशी अंगावर कोसळणारी पत्र कोणत्या छातीवर झेलायची असतात हे तरी शिकवलेस का मला? अगं अशी अंगावर कोसळणारी पत्र कोणत्या छातीवर झेलायची असतात हे तरी शिकवलेस का मला? मग आई तू माझी नको करूस चिंता. चिंतेने प्रश्न सुटत नसतात कधीच कुणाचे, चिंतेने प्रश्न सुटत नसतात कधीच कुणाचे. मित्रांनो, इथे कविता वाचून झालेली आहे. तुमच्या एक लक्षात आलेलं असेल, कविता वाचताना तुमच्याला थोडक्यात लक्षात आलं असेल की सदर जी कविता आहे ह्या कवितेमध्ये आई आणि तिचा मोठा मुलगा ह्या मुलांचं आणि आईचं संभाषण आहे.
पण हे जे संभाषण आहे हे प्रत्यक्ष नाही आहे मित्रांनो. हे एका पत्राच्या माध्यमातनं केलेला जो पत्रव्यवहार आहे, जे पत्राच्या माध्यमातनं केलेलं संभाषण आहे, हे संभाषण ह्या कवितेतनं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आई तू नको करूस चिंता या कवितेतील कवितागत मी शहरात शिक्षण घेत आहे. म्हणजे ह्या आईचा जो मुलगा आहे, ज्या मुलाला आई पत्र लिहिते आहे, तो मुलगा शहरामध्ये शिक्षण घेत आहे आणि त्याची जी आई आहे, त्याची आई अशिक्षित आणि गरीब आहे. त्यामुळे ती अभावग्रस्त जगण्याची जी हलाखीची परिस्थिती आहे, जे जगण्यातल्या हाल अपेक्षा आहेत, त्या सर्व आपल्या मुलाला पत्राने कळवत राहते. आणि तोही म्हणजे जो शहरात शिक्षण घेत असणारा मुलगा, तोही आपल्या अभावग्रस्त असल्याने आपण देखील स्वतः अभावग्रस्त असल्याने आपल्या भोवतालचे जे भीषण वास्तव आहे, जे भीषण सत्य आहे, समोर सभोवताली घडणारे जे वास्तव आहे, जी परिस्थिती आहे, ती पत्राद्वारे आपल्या आईला कळवतो. म्हणजेच एकूण मी जसं तुम्हाला म्हटलं की ही जी कविता आहे, ह्या कवितेमध्ये आई आणि मुलगा ह्या दोघांचं संभाषण आहे आणि ते पत्राच्या माध्यमातनं आलेलं आहे. म्हणजेच ही कविता एकनाथ पाटील यांनी या कवितेतून वर्तमानात ढासळत चाललेली जी व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेचेही चित्र उभे केलेलं आहे. आईच्या पत्राला उत्तर देताना कवितेतील जो निवेदक आहे किंवा जो मुलगा आहे, तो आपल्या आईला चिंता न करण्याविषयी सांगतो आणि परत असं देखील सांगतो की तू चिंता अजिबात करू नकोस, कारण चिंतेने कुठलाही प्रश्न सुटत नसतो. आणि खरे तर आईच्या निमित्ताने हा जो मुलगा आहे, जो निवेदक आहे, हा आजच्या वर्तमानात जगणारा जो समूह आहे, या समूहाच्या बोथट झालेल्या संवेदनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम करतो आहे. आणि आज आपल्याला मूल्यानुरूप म्हणजे मूल्यांना अनुसरून जगताच येत नाही. म्हणून सोयीचे जगण्याचे जे मूल्य आहे, जे कवी उपरोधाने या ठिकाणी मांडतोय. कवितेतील निवेदक म्हणतात की आई तू अजिबात प्रश्न करू नकोस, कारण की अजिबात चिंता करू नकोस, कारण चिंतेने कुठलाही प्रश्न सुटत नसतो. आणि पहिल्या पॅरेग्राफमध्ये जसं म्हटलंय की पत्रात असं काहीही लिहायला लावू नकोस दाखल्याला, की माझ्या मनात त्याच्याने काय होते, धडकी भरते. म्हणजे जसं बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आई ही आपल्या जीवनात जगण्याची जी हलाखी आहे ती आपल्या मुलाला पत्राद्वारे कळवते. आणि मुलगा देखील जो तिथे अभावग्रस्त जी परिस्थिती आहे, समोरची भोवतालची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा अनुभव कथन तो आपल्या आईला करतो आहे पत्राद्वारे. पण तरीही तो सांगतो की अगं आई, इथे मी इतक्या दूरवर आहे, त्यामुळे तू मला अशी धडकी भरणारी, मला कासवीस होणारी पत्र अजिबात लिहायला सांगू नकोस धाकल्याला, म्हणजे त्याच्या छोट्या भावाला. आणि पुन्हा एक म्हणतात की मला मन मारून जगायचं असतं इथे आणि स्वतःला टिकवायचं असतं दररोजच्या संघर्षामध्ये. म्हणजेच मी जसं म्हटलं की इथे सदर कवितेमध्ये जी वर्तमानात ढासळत चाललेली व्यवस्था आहे, ही व्यवस्था माणसाला कशा पद्धतीने मन मारून जगायला लावते. म्हणजे स्वतःला जर टिकवायचं असेल, स्वतःला या वर्तमानात टिकवायचं असेल, तर कशा पद्धतीने त्या दररोजच्या संघर्षाला सामोरे जावे, हे देखील इथे आपल्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आणि मग पुन्हा लेखक हेही म्हणतात की जे जपलेलं सत्व आहे ते गहाण पडतानाही करून घ्यायचा नसतो त्रास. किंवा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी असं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे की डोळे बंद ठेवायचे असतात मुखवटे पांघरलेल्या खोटे दुनियेत वावरताना. म्हणजे एकंदरीत ही जी समाज व्यवस्था आहे, हे जे एकंदरीत आपलं जो वर्तमानात ढासळत चाललेली जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेचे चित्राचे दर्शन ह्या पॅरेग्राफमधनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ह्या कवितेतनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे लेखक हेही म्हणतात की सहन करायची असते मुस्कटदाबी आणि शोषणाचा मात्र करायचा नसतो विरोध. म्हणजे कितीही त्रास झाला
तरी आपण फक्त सहनशीलतेने जगायचं असतं, कुणालाही विरोध करायचा नसतो. आपल्याला जरी शोषण होत असेल, आपलं स्वतःचं शोषण होत असेल, तरीही आपण फक्त काय करायचं आहे, ते सहन करायचं आहे. त्याला प्रतिविरोध आपण करायचं नाही आहे, कारण की ही वर्तमानात जी चाललेली व्यवस्था आहे, ही ढासळत चाललेली व्यवस्था आहे आणि त्यामुळे जर भूक लागेल असेल, भुकेने जर पोटातली आतडी तुटत असेल, तरीही त्या भुकेचा मात्र उद्रेक होऊ न देता आपण शांतपणे राहायचे, म्हणजे आपण सहनशीलतेने जगायचं आहे. ही एक शिकवण सदर कवितेतनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा लेखक म्हणतात, की अगं, जर तू मला शिकवलेच नाहीस, की जीवन जगताना जर एखादा प्रसंग आपल्या समोर आला, तर त्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं, हे जर तू मला शिकवलेलेच नाहीयेस, तर तू का करतेस आता माझ्या जगण्याविषयीची चिंता? मी जगतो आहे ना माझ्या परीने, मग तू उगीच का करते आहेस चिंता? जर तुला एवढी माझी चिंता आहे, तर तू काय करायला हवं होतंस? तू अगोदर मला ह्या सगळ्या परिस्थितीची जाण द्यायला हवी होतीस. आणि त्यामुळे लेखक म्हणतात, की आता तू विनाकारण डोक्याला हात लावून बसू नकोस आणि प्रत्येकाला माझ्या वर्तमानाची माझी माहिती घेत बसू नकोस. कारण की मी माझ्या परीने मला जसं जगता येईल तसं इथे जगतो आहे. फक्त मला तुझ्या कल्पनेप्रमाणे जगता येत नसेल, तरीही माझा नाईलाज आहे. मात्र मी माझ्या मनाप्रमाणे जगतो आहेस आणि म्हणून तू अजिबात चिंता करू नकोस, कारण की चिंतेने अजिबात कुठलाही प्रश्न सुटत नाहीये आणि विनाकारण त्रासच होतो. म्हणून तू जर मला अशी जी विनाकारण जी पत्र लिहिते आहेस, त्या पत्राने मला त्रास होतो. मला ती पत्र झेलता येण्यासारखी नाही आहेत. मला ते कुठेतरी माझ्या छातीवर वार करणारे आहेत आणि हे वार कसे झेलावेत, हे मात्र तू मला शिकवलेलं नाही आहेस. आणि म्हणून तू काय करू नकोस, माझी चिंता करू नकोस. मी माझ्या पद्धतीने जगतो आहे. मात्र चिंता करू नकोस. मी माझ्या पद्धतीने जगेन, मात्र तू चिंता करू नकोस, कारण चिंतेने कुठलाही प्रश्न सुटत नाही आहे. मित्रांनो, सदर जी कविता आहे, ह्या कवितेमधनं आपल्यालाही एक महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छिते, की आज आपण आजची जी परिस्थिती आहे, आजचं जे वर्तमान आहे, जरी आपण ही कविता शिकली, की आई तू नको करूस चिंता, म्हणजे चिंतेने कुठलाही प्रश्न सुटत नसतो. पण आपण कविता शिकली, पण एक एवढं लक्षात ठेवायला हवं, की आज आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस थोडंही काही झालं तर आपण चिंतेत असतो, टेन्शन घेतो आणि जशी आपण ही कविता बघितली, की कुठल्याही गोष्टीने कुठलेही प्रश्न सुटत नसतात. मग का विनाकारण चिंता करायची? का टेन्शन घ्यायचं? तर ह्या पद्धतीने ही जी कविता आहे, की चिंतेने कुठलाही प्रश्न सुटत नसतो. तर तुम्ही ती चिंतेवर कसं मात करता येईल हे नियोजन करा. उगीच चिंता करून बसण्यापेक्षा कुठलाही प्रश्न सुटणार नाहीये, तर तो प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करा. इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद.